गाइस आज आपला मोबाईल दुबईवरून इंडियाला येणार आहे. तर आहे ना आमच्या दोघींमधनं आहे ना मम्मी पप्पांना एक आहे ना मुलगी पाहिजे होती, पण दोघी मुलंच झाले. मग ते आता या मुलीकडे हाऊस फेडताय. आणि गाइस फायनली मोठे मोठे 3 कॅमेरेवाला मोबाईल आज आपला आलेला आहे पुण्यामध्ये. मोठे मोठे 3 कॅमेरे आहे या मोबाईलला, है ना भाई. टायटॅनियम डिझाईन. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व. आय होप तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आता वाजलेले रात्रीचे 9:30. ॲक्च्युली तुम्ही विचार करत असतील एवढा लेट काय ब्लॉग सुरू करतो. तर आज दिवसभर मला खरंच बरं नाही होतं. ताप पण होता, सर्दी पण होती, खोकला पण होता. तर माझा इच्छाच नाही होती की व्हिडिओ सुरू करू म्हणून, ब्लॉग वगैरे म्हणून कारण की सर्दी असल्यावर आहे ना तर काहीच समजत नाही यार. एनिवेज आता आहे ना आम्ही बाहेर जेवायला चाललेले, बिकॉज ते काकांते ते आले होते ना पुण्यावरून. तर मग ते संदीप काकांनी प्लॅन बनवला की बाहेर जाऊ म्हणे जेवायला वगैरे. हा बाहेर जेवायला तर जाऊ शकतो, ते जेवण असं घरी खा की बाहेर खा, फक्त एवढं की ते ऑइली नको. मग जेवायला चाललेले भाजी पोळी वगैरे खाईल. पण आता माझा असा विचार सुरू आहे, काकांची जी मुलगी आहे ना ती 1 वर्षाची झालेली फेब्रुवारीमध्ये. म्हटलं तिच्यासाठी केक वगैरे घेऊन जाऊ, तिथे केक वगैरे कट करू. म्हटलं मस्त 1 वर्षाची झालेली, त्यांनी तर पुण्याला केक कट केला असेल, बट असा विचार सुरू आहे तर मस्त आता केक वगैरे घेऊन जाऊ. तर बस मग आता केक वगैरे घ्यायला चालले मी आणि वेट. मम्मी पप्पा तर गेलेले, आता मम्मी पप्पा काका त्यांच्यासोबत गेलेले हॉटेलला. आम्ही गाडीवर जाणार आहे. लेट्स गो गाईज. दादू तयार एकदम. तुझा तरीका काही कॅज्युअल आहे एकदम. कॅज्युअल नाही म्हणता, मग फॉर्मल, पण मी कॅज्युअल म्हणतो. एकदम कॅज्युअल दिसतोय तो आज. आणि अपडेट अवर न्यू मोबाईल की आहे ना गाईस आज आपला मोबाईल दुबईवरून इंडियाला येणार आहे. म्हणजेच की आहे ना गाईस उद्या सकाळपर्यंत जो न्यू मोबाईल असेल ना तो इंडियामध्ये असेल. तुला माहिती फायनली आज आपला न्यू मोबाईल दुबईवरून इंडियामध्ये येतोय. म्हणजे उद्या सकाळपर्यंत तो इंडियामध्ये असेल, पुण्यामध्ये असेल तो. हे एक्सप्रेशन नको देऊ, दे आधी दिले होते ते दे. नाही हे पण नाही होते ते, खरं सांग. काहीतरी वेगळे एक्सप्रेशन दिले होते. एकदाच जमतं ते, घडी जमत. तर गाईस चला केक घ्यायला पोचलेले आणि फायनली केक घेतलेला आहे. यावरनं एक पण केक नाही घेतलेला आहे. आम्ही तिथं दाखवतोय तुम्हाला जस्ट की व्हाईट फॉरेस्ट घेतलेला आहे. गाईस तुम्हाला माहिती आहे आम्ही केक घेत आहे, आम्हाला आमच्या बहिणीचं नाव नाही माहिती का, कन्फ्युजन होतं आहे. काय अत्रिता की अत्रिता, आम्ही ते विसरून गेलेले. आणि नाव पण असं आहे कठीण, अत्रिता की अत्रिता. त्या दोघींमधून आम्ही विसरलेले. आम्ही माऊ लिहून टाकलं, माऊली. लेट्स गो गाइस, कम ऑन. गाईस चला आम्ही आता हॉटेलला पोहोचलेले. गाईस दादू काय सांगतो, हिंड का आपला कोणता मोबाईल आहे म्हणून? मलाच माहिती आहे पहिले. अरे यांना हिंड देऊ का? तुला कोण हिंडी, तुला माहिती आहे. गाईस तुला मी हिंड देतो. त्या मोबाईलला मस्त मोठे मोठे 3 कॅमेरे. अत्रिता माऊ माऊ. नाही रे, 1000 रुपये घे. आता आहे, आज आहे. आमच्या 5 भावांची एकच बहीण आम्ही बोलत होते, आता 2 बहिणी झालेल्या आहे आम्हाला. नाही बरोबर आहे काय. खरा बड्डे ना जळगाववाले करतात, जेव्हा सगळेजण सोबत असताना तर खरा बड्डे जळगाववाले करतात. तुला माहिती ना, तू होता ना 2012 पर्यंत. मग तुला माहिती असेल कसे बड्डे सेलिब्रेट केलेले. जेवण वगैरे राहायचं घरी, मस्त बड्डे सेलिब्रेट करायचे. तुमचा पण फर्स्ट टाइम होतोय जळगावमध्ये बड्डे सेलिब्रेट केला आमच्या फॅमिलीसोबत. हां, जर तुम्ही दरवर्षी असते ना जळगावमध्ये तर समजलं असतं आम्ही किती भारी बड्डे सेलिब्रेट करतो सगळ्यांचे. तर आहे ना आमच्या दोघींमधनं आहे ना मम्मी पप्पांना एक आहे ना मुलगी पाहिजे होती, पण दोघी मुलंच झाले. मग ते आता ह्या मुलीकडे हाऊस फेडताय.
हा लहान मुलगी असते ना, पप्पा एवढा भारी खेळवता ना, तिला एवढा आवडतोय केक खायला. तुम्ही घ्या आता पप्पा, तिला आता तुमच्याकडे येते का बघू. नाही रडते पप्पांकडे जाताना. गाईस इथं स्टार्टर आले नाही आणि काय भारी सजवून आणलं त्यांनी. हे काय काकडी वाटते. काकडीला मस्त फूल बनवलेलं आहे, खाली पत्तागोबी पनीर चिल्ली. लेट्स गो गाईस. मला चाललेलं आहे, मी बरं आहे ना. तर आहे तुझ्या डोक्यावर ठेव, तुझ्या डोक्यावर लाव. हे मागे हे बघ, असं लावशील मागे असं फूल. आपला गाईस डिनर आलेलं आहे. मंचुरियनची भाजी, पनीरची भाजी, कुलचा आणि इथे सगळे जेवता आहे. लेट्स गो गाईस. आमचं जेवण झालेलं आहे आता. तर मस्त एक फॅमिली फोटो काढत आहे. आता आमची फॅमिली ना पूर्ण झालेली आहे. तसे काकांच्या पुण्याला असताना मग इथे येणं होत नाही. आता आल्यावर कसं फॅमिली पूर्ण वाटते. आणि बाय द वे बाजूलाच गोदावरी कॉलेज आहे ना. ओम आणि निहान भाई तिथे कॉलेजमध्ये गॅदरिंगमध्ये चालले गेले. ते जुगाड लावत आहे की आम्हाला कसं काय जायला भेटेल. असतील ना कोणी ना कोणी मित्र, भाई कसं काय जायला भेटेल म्हणे, दादा घेऊन चल म्हणे. म्हटलं नाही रे भाऊ. हॅलो गाईस, हे तिसरा दिवस. काल रात्री आम्ही मस्त हॉटेलला वगैरे गेले होते, जेवण वगैरे केलं आणि मस्त घरी येऊन आम्ही तर झोपले. मग म्हटलं आता दुसऱ्या दिवशी ब्लॉग कंटिन्यू करू. दुपारचे वाजलेले 4 आणि भयंकर ऊन आहे डायरेक्ट. पण आहे ना आता क्रिकेट खेळायचं आहे. वेद झोपलेला आहे. पिल्लू झोपलाय तू. ओ दादू तू झोपलाय. क्रिकेट नाही खेळणार आहे का ब्रो? ओ बापरे. आणि तू झोपतोय, काही वाटतंय तुला? अभ्यास कर ना. अरे पेपर येता, अभ्यास कर, झोपू नको. कोणता अभ्यास केला? कोणता अभ्यास केला ते सांग ना. उद्याचा पेपर कोणता? उद्या पेपर ओहो येतं का? शिकव म्हणूनच झोपतोय गाईस. आणि गाईस फायनली मोठे 3 कॅमेरेवाला मोबाईल आज आपला आलेला आहे पुण्यामध्ये. पण ते उद्या येईल की परवा येईल तो सांगता नाही येत. बिकॉज परवा पण येऊ शकतो पण नक्की गाईस. दुबईवरून आलाय फायनली. पार्टी नवीन मोबाईलची पार्टी. गाईस खरंच काय सांगू तुम्हाला, एवढं भयानक वाला बोर मारतंय ना खरंच जळगावमध्ये. आता संध्याकाळचे 6 वाजलेले लिटरली. पण आहे ना असं संडेचा दिवस आहे ना, असं जातो काय करायचं काय नाही करायचं. कुठे जायची इच्छा नाही. आज वाटतं घरी येऊन आराम करत बसायचा. पण जळगाव असं पण एवढं मोठं पण नाही ना की जळगावमध्ये आपण खूप ठिकाणी जाऊ शकतो आणि फिरू शकू म्हणून प्रॉपरली. जळगावमध्ये 2-3 जागा आहे आणि त्या पण अशा आहे की तिथे जायला पण जीवार येते. खड्डे रस्ते बाई भयंकर. आणि बघा कोणाला बघताय तुम्ही एवढ्या दिवसानंतर ब्लॉगमध्ये. ये रे सुमित थोडा इकडे, असं गोरा दिसशील अजून. ये इथे पा. बघा हा भाऊ पण सध्या घराच्या बाहेर निघत नाही, मी पण नाही निघत. मग काय जळगाव आम्हाला विचारले की आम्ही जळगावला विचारलं. आम्ही तेच कन्फ्यूज आहे. इकडे बघा ते किती लहान मुलं ते आपलं बुड्डी का बाल फुगे वगैरे विकताय. भाई कस काय यार यांचे मम्मी पप्पांना असं सोडून देता. डेली आम्ही भाऊच्या उद्यानमध्ये येतं पण असा कार्यक्रम असतो इथे. मला आज माहिती पडलं काय. पण इथे चल सुमित बघू आपण, काहीतरी एंटरटेनमेंट तरी होईल. नाही तर गाईस काय सॅटिस्फाईंग वाटतंय ते जेव्हा वाजवत आहे ना एक सोबत सगळ्यांचे बरोबर वाजतंय ना, भाई सॅटिस्फाईंग वाटतं एकदम. तर गाईस तिथून बोर होणे ना आम्ही आले होते एका शॉपमध्ये. म्हटलं आपला मोबाईल येईल तेव्हा येईल, पण आता बघून घेऊ यार अशी इच्छा होते ना. पण तो आता सध्या पुण्याला आहे तर काय करणार आहे बघू केव्हापर्यंत ते. म्हटलं अशी एक्साइटमेंट होते तोपर्यंत. म्हटलं 3 कॅमेराला मोबाईल बघून घेऊ. म्हटलं तर समज 3 मोठे कॅमेरेवाला मोबाईल दाखवता तुम्हाला. पण मोठे 3 कॅमेरे आहे या मोबाईलला है ना भाई. टायटॅनियम डिझाईन मस्त आहे. काय घेऊन घे मग. बिल भाई असं का बिल बनवतो. आवडलाय का तुला? घेऊन घे ना मग. खरंच सांगतोय नक्की ना.
भाई काय दिसतोय हा. पण यार मला आहे ना मला याचा एकच इश्यू वाटतो की हा सगळ्यांच्या हातात तुला दिसेल, त्यामुळे ना मला बिलकुल इच्छा होत नाही इथे वळायची ह्या फोनकडे. 2 कॅमेरेवाला ज्याच्या हातात पण 2 कॅमेरेवाला मोबाईल असला ना समोरचा, त्याला काय बोलतो, अरे आज छपरी चालू. म्हणजे आजकाल आहे ना एवढ्या पोरांकडे आयफोन झालेले. आधीचा काळ असा होता की भाई आयफोन याच्याकडे, भाई याच्याशी मैत्री करायची. म्हणजे माझं नव्हतं तसं, मला तर माहिती पण नाही आयफोन काय असायचं तेव्हा. पण जेव्हा तो काळ होता ना तेव्हा रीलमध्ये बघितलेलं आहे, हा भाई याच्याकडे आयफोन, याच्याशी मैत्री करायची. आणि आता आयफोनवाल्याशी नाही अँड्रॉईडवाल्याशी करायची आहे. भाई काय म्हणजे चेंज होत राहतं सगळं काही. हा घेऊ का सुमित? भाई मस्त आहे रे हे, पण एडिटिंग वगैरेसाठी भारी आहे हे. तर गाईस मी आता आलेला आहे घरी आणि मी इथे या ब्लॉगला करतो एंड. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय जय श्रीराम. बाय बाय.